नमस्कार. कथासागरचा आज चक्क 100वा भाग. आपल्या मालिकेचं नावच मुळी सागर आहे, कथासागर. सागरात डुबकी मारावी आणि भरपूर काही काही हाती यावं, तसं तुम्हाला भरपूर मिळालेलं आहे. पण मी अजून समाधानी नाही आहे, कारण माझ्याकडे मी जे काही सांगितल्या गोष्टी त्या स्टॉकपैकी फक्त एवढूसा मी भाग सांगितला आहे. अजून भरपूर माझ्याकडे शिल्लक आहे. आणि मला खात्री आहे याच्यातल्या काही गोष्टी तर अशा आहेत की तुम्ही लहान असताना नव्हे तर मोठ्या झाल्यावर सुद्धा तुम्हाला प्रेरणा देत राहतील. आज नेहमीप्रमाणे आपलं गाणं दर शनिवार परत लक्षात ठेवायचं आहे की स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टिकोनातून आपण हे दर शनिवारचे व्हिडिओ बनवतो आहे. ही जी कविता आहे ती वसंत बापटांची आहे. जय स्वतंत्रता जय स्वतंत्रता असं ह्या कवितेचं नाव आहे. जय स्वतंत्रता जय स्वतंत्रता, जय जनसत्ता जय जय हिंदुस्तान, जय जनसत्ता जय जय हिंदुस्तान. चले जाव दुश्मन ना तरी दाऊ तुला आसमान, ना तर दाऊ तुला आसमान, जय जय हिंदुस्तान जय जय हिंदुस्तान. तोफेला तोफ भिडवू, तोफेला तोफ भिडवू, विजयाचा डंका जडवू, विजयाचा डंका जडवू, हे निशाण गगनी चढवू, हे निशाण गगनी चढवू. जा परतुनी गुमान, जा परतुनी गुमान, ना तरी घालू कंठस्नान, ना तरी घालू कंठस्नान. आता ना दया, आता ना माया, आता ना दया, आता ना माया. जर मौत हवी तर या 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 या, जर मौत हवी तर या 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 या. ठाकलो तुम्हा गाडाया, ठाकलो तुम्हा गाडाया, या पुढती हैवान, या पुढती हैवान. या इथे तुमचे कब्रस्तान, या इथे तुमचे कब्रस्तान. मला वाटते जरी ही 1962च्या वेळेला त्यांनी वसंत बापटांनी केलेली कविता असेल तरी आपले जे यशस्वी राजेकडे आपण बघतोय ना की कोणी आमच्यावर आक्रमण केलं, आम्हाला कोणी हरवलं, हे आपल्याला नाहीच बघायचं आहे. आम्ही कोणाला हरवलं, कसं हरवलं ते बघायचं आहे. अर्थात वेळ आपल्याकडे खूप मर्यादित आहे, त्यामुळे पुस्तक जे प्रकाशित होईल एक थोडे दिवस लागतील, त्याच्यात तुम्हाला डिटेल ह्या सगळ्या गोष्टी ऐकता येतील. पण गेल्या वेळेला बघितलं शकांची पहिली लाट आली आणि त्याला कोणी हरवलं, तुम्ही मला ते नाव विसरलेलं नसणार. विक्रमादित्य आणि आणखीन एक सांगितलं तर गौतमीपुत्र सप्तकर्णी, ह्या दोघांची गोष्ट बघितली होती. आज आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे शक त्यांची दुसरी लाट पण आली होती आणि हुण आले होते पाठोपाठ. त्या हुणांना कोणी हरवलं ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण एकूण 3 राजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. एक तर स्कंदगुप्त, समुद्रगुप्त त्याचा मुलगा, चंद्रगुप्त त्याचा मुलगा, परत रामगुप्त, चंद्रगुप्त 2 आणि स्कंदगुप्त. याच्यापैकी हा जो समुद्रगुप्त आहे याचा कालावधी आहे 335 ते 375. यांनी हुणांना हरवलेला आहे. आणि स्कंदगुप्त यांनी तर त्यांचा पार समूळ नाशच केला आहे. तो म्हणजे 455 ते 467 असा ह्याचा कालावधी. त्याच्यानंतरच्या काळामध्ये हुण परत जशी शकांची एक लाट आली, दुसरी लाट आली, तशी जेव्हा पुन्हा लाट आली तेव्हा यशोधर्मन नावाचा राजा होता. हा जो म्हणजे आता त्या भागाला आपण त्यांनी माळवा प्रांत जो म्हणतात तिथला हा राजा होता. यांनी हरवलेला आहे 515 ते 545 असा याचा कालावधी. तर आपण थोडक्यात हे बघायचा प्रयत्न करूया. एक पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आपण बघूया आणि ते म्हणजे कोणी विजय मिळवलेला होता. तर आता मी पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं, मला वाटते सगळ्यांना माहिती आहे की समुद्रगुप्ताचं मी नाव घेतलं. हा कोण होता समुद्रगुप्त? तर हा पहिल्यांदा असं झालं की एक मोठा राजा झाला की त्याच्या पाठोपाठचे बुद्ध धर्म स्वीकारायला लागले, व छोटी छोटी राज्य व्हायला लागली. आणि मग त्याला माहिती होतं की एकीचं बळ त्यालाही माहिती होतं. आणि मग म्हणून हा जो समुद्रगुप्त हा जो राजा होता, हा समुद्रगुप्त त्यांनी नेमकं काय केलं असेल तर ह्याला किंग ऑफ द किंग, महाराजाधिराजा असं ह्याला म्हणतात. काही जण ह्याला इंडियन नेपोलियन असंही म्हणतात, किंवा काही जण ह्याला म्हणतात त्याला पराक्रम किंवा अप्रतिरत आणि क्रांतात पराशू अशा प्रकारच्या त्याला पदव्या लोकांनी दिलेल्या आहेत. का बरं? तर
ह्यांनी एकतर मी म्हटल्याप्रमाणे हा कलेचा भोक्ता होता, विष्णूचा उपासक होता, कलेचा भोक्ता होता. आणि हरिसेन नावाचा एक त्याच्या पदरी अतिशय उत्तम कवी होता. हा स्वतः उत्तम कवी होताच होता. त्याचबरोबर ह्याला वीणा, तंबोरा ही तंतुवाद्य वाजवायची स्वतःला अतिशय आवड होती. अतिशय कलाप्रेमी असा हा राजा होता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणी. याची जी नाणी आहेत ना, ती नाणी तुम्हाला सर्वत्र आढळतात. कारण याचं साम्राज्य अगदी पार काश्मीरपासून ते खाली विंध्यापर्यंत आणि इकडे अगदी सिंधूपासून ते अगदी म्हणजे तिबेटपर्यंत हा नंतर चालत गेलेला होता. तेव्हा ह्याची नाणी जिकडे तिकडे आणि अतिशय कलापूर्ण अशा प्रकारची सोन्या चांदीची नाणी याची दिसतात, अतिशय कलापूर्ण. तिसरी महत्त्वाची याची गोष्ट होती म्हणजे ह्याचा जो काळ आहे ना, हा काळ भारताचा सुवर्णयुग म्हटला जातो. सुवर्णयुग म्हटला जातो कारण हा जिंकला, यांनी नंतर अश्वमेध यज्ञही केला. पण ज्यांना ज्यांना जिंकत गेला त्यांना त्यांनी बरोबरीच्या नात्याने वागवलं. म्हणजे जेव्हा जय आपल्याला मिळतो, लढाईमध्ये आपण जिंकतो, तेव्हा ते जे विजय असतात हे 3 प्रकारे विजय म्हटले जातात. एक धर्मविजय, धर्मविजय जो ह्यांनी मिळवला. दुसरं म्हणजे लोकविजय, लोभ नॉट लोक, लोभविजय. लोभविजय म्हणजे लोभांनी केलेला आक्रमण आणि त्यातून मिळालेला विजय. उदाहरणार्थ मोहम्मद गोरी आला आणि सोरटी सोमनाथ निघून गेला, हा लोभविजय झाला. आणि असुरी विजय, असुरी विजय म्हणजे आपण मोहम्मद खिलजी बघितला किंवा अगदी अकबर, ज्याला आपण खूप ग्रेट अकबर म्हणतो, त्यांनी जेव्हा चितोडवर स्वारी केली आणि विजय मिळवला तेव्हा त्यांनी अक्षरशः हजारो माणसांना मारलेलं आहे, कत्तल केलेली आहे, गाई गुरं माणसं पळवलेली आहेत. हा असुरी विजय झाला. असा ह्याचा विजय नव्हता. तर यांनी अश्वमेध यज्ञ जेव्हा केला तेव्हा फक्त तुम्हाला आम्ही मानतो एवढंच. बाकीचे जे राजे होते त्यांना त्यांनी स्वातंत्र्य दिलं. मात्र जेव्हा कधी संकट येईल तेव्हा ते सगळे एकत्र येणार होते. असा सगळ्या भारतभराच्या राजांना जोडून घेणारा हा समुद्रगुप्त होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याची सेना चतुरंग, प्रचंड मोठी सेना, प्रचंड मोठी सेना होती. हा विष्णूचा भक्त होता आणि ज्यामुळे जिथे 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 हा गेला विष्णूचं किंवा धर्माचं, वैदिक धर्माचं पालन. कारण ह्याच्या पूर्वीच्या काही जणांनी जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारला होता तेव्हा त्यांना खूप आक्रमणाच्या वेळेला तोटा झाला होता ना, त्यामुळे यांनी वैष्णव धर्माचा, वैश्य धर्मा ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो, त्या वैदिक धर्माचा पुन्हा एकदा ध्वजा जिकडे तिकडे नेली. जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांनी ध्वज म्हणजे ध्वजस्तंभ ज्याला म्हणतात ते ध्वजस्तंभ तयार केले, देवळं बांधली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनेक शहरं या काळात त्याची बनलेली आहेत. याच्याशिवाय गंमत अशी आहे की सुरुवातीला तर हा एक छत्री सगळा अंमल होता, पण शेवटी काय झालं तर तो जेव्हा म्हातारा झाला म्हणजे त्याच्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा परत एकदा चालून आले, गुण चालून आले, तेव्हा हा खरं तर म्हातारा झालेला होता तरीसुद्धा तो म्हणाला राजाला मरण कुठे शोभून दिसतं, राजाला मरण रणांगणावर शोभून दिसतं. त्यामुळे कोणीही अडवायचा त्याला प्रयत्न केला नाही. हाही थांबणारा नव्हता. तो रणांगणावर गेला आणि रणांगणावर लढता लढता ह्याला मृत्यू आला. असं म्हणतात की ह्याच्या शरीरावर खरोखरी आपण असं म्हणतो ना 1000 घाव, तसे ह्याच्या सगळ्या शरीरावर 1000 घाव होते. कारण तो म्हणायचा की एखाद्या कोणत्याही राजाचं, सैनिकाचं, सेनापतीचं हे घाव म्हणजे भूषणं आहेत. राजाचा मुकुट किंवा गळ्यातले हार याच्यापेक्षाही हे घाव एखाद्याला शोभून दिसतात असा हा राजा. आणि अर्थात त्याचाच मुलगा हा स्कंदगुप्त. हा स्कंदगुप्तानी सुद्धा अर्थातच नंतरच कुमारगुप्त, स्कंदगुप्त ह्या सगळ्यांनी अर्थातच नंतरच अशाच प्रकारे विजय प्राप्त केलेले आहेत, हाकलवून दिलेला आहे. आणि आता आपण वळूया ते म्हणजे दुसरा जो म्हणतो यशोधर्मन हा जो राजा आहे तो, ह्याचं काम पण असंच ग्रेट आहे. दुर्दैवाने हा जेव्हा गादीवर आला तेव्हा हा स्वतः राजा होता की नक्की, म्हणजे त्याला असं म्हणतात की छोटंसं राज्य होतं आणि एक राजकन्या किंवा सरदाराची मोठ्या मुलगी ती ह्यांनी पत्नी म्हणून केली. हा अतिशय लहानपणापासून ह्याचा जो दुसरा भाऊ होता तो भाऊ फारसा प्रभावी नव्हता, पण हा अतिशय शूरवीर. आणि हा मग जिकडे तिकडे वयाच्या 16व्या वर्षी हा देशभ्रमणाला बाहेर पडला. शिवाजी महाराज जसे आपले करायचे तसा हा जिकडे तिकडे बाहेर पडला. आणि 5व्या काळातला गुप्त घराणा यांनी नंतर मग अर्थातच हा आहे ह्याचं साम्राज्य केवढं त्यांनी वाढवलं बघा. तर ब्रह्मपुत्रा नदीपासून हे अरबी समुद्रापर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एवढं ह्या यशोधर्मन हा मावळचा राजा, माळवा हा जो प्रांत होता तिकडचा हा राजा
दुसरी जी स्वारी आलेली होती त्यांनी महिर कुल, मी म्हटलं तुम्हाला हा सूर्यवंशी म्हणायचा, अत्यंत दुष्ट होता. ही जी दुसरी लाट आलेली होती त्या दुसऱ्या लाटेने अर्थातच त्यांनी गंधार पार केलं. पंजाब, मथुरा, मध्य प्रदेश हा सगळा भाग त्यांनी अर्थातच जिंकत जेव्हा पुढे आले तेव्हा आजूबाजूचे राजे नेमके काय करत होते, त्यांची आपापसात भांडणं चालली होती, लहान लहान राज्य झालेली होती. आणि हा खूप पराक्रमी होता. ह्याला जेव्हा ते गळ घालायला आले तेव्हा ते म्हणाले, मी एकटा लढणार नाही, ही लढाई माझी एकट्याची नाही आहे. कारण हे जे संकट आलेले आहे, हा मिहीर कुल होता, हा खास करून बुद्धांचा त्यांनी प्रचंड नाश केला. कारण बिचारे शांती पाळणारे होते ना, शस्त्र हातात घ्यायची नाही, त्यांचा भरपूर नाश केलेला होता. ह्यालाही हे जाणवत होतं की आपल्याला रक्षण केलं पाहिजे. पण तो म्हणाला, मी एकटा काही करू शकणार नाही आहे, हा मिहीर कुल एवढा दुष्ट आहे आणि एवढा सामर्थ्यवान आहे, मी एकटा जर गेलो तर माझ्याही राज्याचं नुकसान होईल. त्या आजूबाजूच्या सगळ्या राज्यांना त्यांनी सांगितलं, आपण एकत्र आलो तर आपल्याला विजय नक्की आहे, आपल्याला विजय नक्की आहे. याच काळात आणखीन एक झालं, जसं आपण मराठ्यांच्या काळामध्ये म्हणतो की चिमाजी अप्पांना पोर्तुगीजांच्या वेळेला लोक शरण आली, तशी या वेळेला त्याला एक किंवा आणखीन एक गोष्ट अंगठीची जशी म्हणतो तशी, हा मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा देशभ्रमणाला गेलेला होता तेव्हा चुकून तो एका नदीच्या पात्रामध्ये पडला हिमालयामध्ये हिंडत असताना. आणि त्या हिमालयाची नदी तुम्हाला मी सांगायला नको किती वेगाने वाहत असते. तो गटांगळ्या खात 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 कुठेतरी वाहत गेला. तो पोहण्यात तरबेज होता तरीही त्याला किनारा गाठता येईना. अशा वेळेला त्याला एक दगड मोठाच्या मोठा खडक दिसला आणि तो असा कडेला किनाऱ्याला होता. तिथपर्यंत जेव्हा पोचला तेव्हा योगायोगाने एक मुलगी तिथे आलेली होती पाणी भरायला. तिने ह्याला पकडलं आणि बाहेर काढलं आणि तो तिला म्हणाला, तुला मी काय देऊ, राज्य देऊ म्हणू का, नाही ते कमी पडेल, तर मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. ती मुलगी होती, ती म्हणाली, नाही मी ब्राह्मण कन्या आहे, मी अमुक अमुक ऋषींची मुलगी आहे, तू क्षत्रिय आहेस, तुझ्याशी मी लग्न नाही करू शकणार. पण तो म्हणतो, नाही तुझ्या उपकारात मला राहायला आवडेल. आणि मग तो तिला एक अंगठी काढून देतो आणि म्हणतो की ही अंगठी तू जपून ठेव, जेव्हा केव्हा संकटात असशील तेव्हा ती तू मला दे. योगायोगाने असं होतं की बाकीच्या राजांनी ह्याच्याकडे यायला आणि त्याच वेळेला ही मुलगी लग्न होऊन, काश्मीरमधून लग्न होऊन ह्या त्याची जी राज्याची राजधानी किंवा जवळपास तिथे आलेली असते. आणि मग हा मिहीर कुलाचे सैनिक बायकांना पळवून न्यायचं, गुलाम करायचं, हे सगळं सुरू होतं ना. तसं ही आणि हिचा नवरा मुलगा सगळ्यांना ते कैद करून घेऊन जातात. कैदेत ती पडते, कैदेत उपाशी ठेवून यांना मारायचा असा हा मिहीर कुलचा बेत असतो. ती एका हुण जो सैनिक असतो त्याला खूप विनंती करते की कृपा करून माझी ही अंगठी तुमच्या यशोधर्मन राजापर्यंत पोचवा. आणि अर्थातच तो काकू करता 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 हा हुण राजा जो असतो तो नोकर जो असतो तो तिची ती अंगठी घेतो आणि ह्या यशोधर्मनकडे जातो. यशोधर्मनला ती अंगठी बघितल्याबरोबर त्याला पटतं की नुसते राजे नव्हे तर प्रजा मला बोलवते, कारण ती प्रजा झालेली आहे ना आता त्याची. प्रजा मला बोलवते, प्रजा मला हाकारते आणि प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म आहे. तो अर्थातच सगळ्या बरोबरीच्या इतर सगळ्या आसपासच्या राजांना बरोबर घेतो आणि या मिहीर कुलवर चालून जातो. अर्थातच मिहीर कुलचा सपशेल पराभव होतो. असं कोणी सांगतात की मिहीर कुलचा त्यांनी शिरच्छेद केला आणि त्याला शिक्षा दिली. कोणी असं म्हणतात की नाही मिहीर कुल ताब्यामध्ये होता पण त्याच्या आईने मध्यस्थी केली, ह्याला सोडलं, कारण हा राजा आहे, एक राजा दुसऱ्या राजाला मारणार नाही. आणि मग मिहीर कुल काश्मीरमध्ये गेला आणि तिकडे मग त्यांनी त्याचं पापाचं परिमार्जन करण्यासाठी सूर्यमंदिर बांधलं असं म्हणतात. अर्थात इतक्या जुना जो इतिहास आहे तो नेमकेपणाने सांगणं कठीण आहे, पण मिहीर कुलचा पराभव केला हे मात्र अगदी 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 नक्की. परत बघा की आत्ता आपण कोणाच्या गोष्टी बघितल्या तर आपण शक गेल्या वेळेला बघितले, कुशाण बघायचे पुढच्या वेळेला हुणांचा पराभव कोणी केला ते आपण बघितलं. आणि परत एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे हुण जसं शिकांचं झालं तसं हुणांचं नेमकं काय झालं, तर मी मागच्या वेळेला म्हटलं तसंच की जे कोणाचं झालं, शकांचं झालं, तेच या हुणांचं सुद्धा झालं. आत्ता परत लक्षात काय ठेवायचं आहे बघा की पहिल्यांदा समुद्रगुप्त आणि त्याचा मुलगा स्कंदगुप्त, हा स्कंदगुप्तानी पराभव केला आणि अर्थातच त्यांचे जे विजयस्तंभ आहेत त्या विजयस्तंभावर आपल्याला ही सगळी माहिती बघायला मिळते. आणि मग अर्थातच ह्या नंतरचा आपण बघितला माळव्याचा राजा, त्यांनी मिहीर कुलाचा पराभव केला. अशी ही गोष्ट.
अर्थातच मला नक्की खात्री आहे की या गोष्टी आपण कशासाठी ऐकतो आहे, तर आपल्याला येरं गेरं व्हायचं नाही आहे, आपल्याला मिहिरकुलही व्हायचं नाही आहे, तर आपल्याला कोण व्हायचं आहे? यशोधर्मन स्कंधगुप्त समुद्रगुप्त असं व्हायचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी 100वा भाग आज संपला. मला वाटते आज मी तर सेलिब्रेट करणारच आहे, तुम्हीही करा. आणि अर्थात हा थांबणार नाही आहे ना, आपण पुढच्या शनिवारी आपण कुशाणांचा पराभव कोणी केला ते बघणार आहोत. एक छोटीशी पुस्तकात आपल्याला एक या हुणांचा राजा त्याचं नाव येतं कनिष्क पण अर्थातच तो पण चांगला राजा होता. सुरुवातीला त्यांनी पण बुद्धधर्म स्वीकारलेला होता, मात्र शेवटी तो परकीय होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचं साम्राज्य तुकडे तुकडे झालं आणि मग त्यांना आपण हरवलं. तसा हा विजयाचा इतिहास.